सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक निसर्गरम्य किल्ला, जिथून भंडारदऱ्याच्या पाण्याचे व डोंगर रांगांचे मनमोहक दृश्य दिसते. धुक्यांच्या सानिध्यात भरलेली शांतता आणि ऐतिहासिक वैभव यामुळे तो भटक्यांसाठी स्वर्गच वाटतो. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहे किल्ले रतनगड या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी. खूप सुंदर असं क्लायमेट आहे त्या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता पूर्ण हे ढग किल्ल्याला टेकलेले आहे आणि जेव्हा आपण वरती जाऊ खूप सुंदर नजारा आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला खूप सुंदर ड्रोन शॉट, टाईम स्लॅप्स, खूप सुंदर शॉट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. रतनगड किल्ल्यावर येण्यासाठी दोन मार्ग आहे. एक रतनवाडी या गावामधून आणि एक सांब्रद या गावामधून. आम्ही आलेलो आहे रतनवाडी या गावात. तिथे गाडी पार्किंग केलेली आहे आणि आता पायी ट्रेक करत आहोत वर. मित्रांनो, खूप सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे. आपण पाहू शकता मागे तलाव पूर्ण तुडुंब भरलेला आहे आणि वरती रतनगड दिसतोय आपल्याला. पूर्ण आभाळ त्याच्यावर टेकलेला आहे. असं झाले कधी वरती जाईल आणि कधी ड्रोनने शॉट घेईन. खूप मस्त असा व्ह्यू आपल्याला भेटणार आहे. मित्रांनो, अतिशय घनदाट असे जंगल या ठिकाणी आपल्याला लागलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला करवंद, खूप गोड करवंद या ठिकाणी रस्त्याने जाता जाता आपल्याला भेटत आहे. सह्याद्री तुम्हाला कधी नाराज करत नाही, याचे जिवंत उदाहरण. हे पहा, तुम्ही ट्रेकिंग करून दमला असाल तर तुमच्या नाश्त्याची सोय ही सह्याद्रीने केलेली आहे. खूप गोड अशी करवंद आहे. डोंगराची काळी मैना अशी म्हणतात. माझ्यासोबत आहे हा माझा लहानपणीचा मित्र स्वप्नील पिंपरकर. आम्ही दोघे मग माझा ट्रेक कंप्लीट करणार आहे. असं झालंय कधी वरती पोहोचेल. खूप क्लासिक असं क्लायमेट दिसतंय. तर चला मित्रांनो, आपण जाऊया वर. रस्त्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, कारण या ठिकाणी कुठे पाटी वगैरे काही लावलेलं नाही आहे. त्याच्यामुळे 2-3 रस्ते भटकत आपल्याला यावं लागते आणि रस्ता पण थोडा पावसाळ्यात एवढा चांगला नाही. पूर्ण पाण्यातून येते, शूज सगळे ओले झालेले आहे. खूप घनदाट जंगल आहे आणि रस्ता माहीत नसल्यामुळे कुठे चालू आहे त्याचा काहीच ठिकाणा नाही आहे. मित्रांनो, आत्ताशी 40% आम्ही ट्रेकिंग केलेली आहे आणि अजून तुम्ही पाहू शकता इकडे वर अजून खूप उंच आहे. जवळजवळ 60% आम्हाला अजून वरती ट्रेकिंग करायची आहे. आणि पाहू शकता आमच्या मित्रांची अवस्था शिरली आमची. धन्यवाद. हे आपले नवीन ट्रेकिंग करताना नवीन संभाजीनगर शहरातले नाव सांगितलं अजिंक्य सोनू कांबळे मित्रांनो, हे आपल्याला भेटलेले आहे. पाहू शकता क्लायमेट खूप सुंदर आहे. काहीच ही आहे इथून पुढे खूप घनदाट असे जंगल लागलेलं आहे. खूप जंगली प्राण्यांचा आवाज पण येतोय. अतिशय घनदाट जंगल चालू झाले आहे.
मित्रांनो, तब्बल 2 तासाच्या पायदळीनंतर आम्ही जंगल ट्रॅक पूर्ण केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता. आता इथून आम्हाला लोखंडाच्या पायऱ्या चालू होत आहेत. हा पूर्ण गडाचा पायथाच म्हणायचा. इथून वर लोखंडाच्या 3 शिड्या आहे मोठमोठ्याल्या. इथून वर जायचे. 9:15ला निघलो होतो. 2 तासानंतर आम्ही आत्ताशी जंगल ट्रॅक पूर्ण केला आहे. खूप जास्त प्रमाणात थकलेलो आहे. पूर्ण शर्ट हा घामाने वल्ला झालेला आहे. तर चला मित्रांनो, जाऊया वरती. आपण आलेलो फायनली रतनगडच्या टॉपवर. पाहू शकता तुम्ही हा नजारा. खूप सुंदर असं क्लायमेट त्याला पाहायला मिळते. दोन 3 तासाचे ट्रेक केल्यानंतर हा नजारा पाहिल्यानंतर सुकून. खूप वाट पाहिली धुकं जाण्याची, पण धुकं काय या ठिकाणी गेले नाही आणि त्यामुळे खूप जास्त प्रमाणात ड्रोन शॉट पण घेता नाही आले. थोडासा मूड ऑफ झाल्यासारखं झाले. पण जेवढे पण काही शॉट घेतले ते खूप क्लासिक घेतले. टाईम स्लॅप्स खूप खतरनाक आलेले आहे. त्याच्यामुळं हॅप्पी पण आहे आणि थोडंसं धुकं गेलं नाही, मग त्याच्यामुळे थोडंसं नाराज पण आहे. पण इट्स ओके गाईज, काही केलं नाही आहे, धुके जायना. त्याच्यामुळे परतीचा प्रवास आम्हाला स्टार्ट करावा लागतो. आता तरी थोडं इथे आजूबाजू दिसते. अजून काय असं वाटते की 5 फुटाच्या अंतरावर पण काय दिसणार नाही. त्याच्यामुळं खाली जाण्यासाठी रस्तासुद्धा सापडणार नाही. त्याच्यामुळं आधीच आपण खाली गेलेलं बरं. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
आजच्यासाठी थँक्यू, धन्यवाद.